यो उंदरा मी उंदरा सो हेच दान देगा देवा, हेच दान देगा देवा, तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, थोडं कमी संत संग दे सदा, गुण गाईन आवडी, हीची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. लांबूत लांबूत समचरण सरोजम सांद्रणी लांबुदावम, जगरणिहित पानी मंडलम मंडलानां, तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरा चरण संताजिया, 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 त्यांच्या रूपाने कधी गावी बाबा तुझा दुर्गा तुका. ज्ञानेषु भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हर, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. वंशी विभूषित कराण्णवणीरदाभा, पितांबराधरुणबिंब फलाधरुष्टात्, पूर्णेन्दु सुंदर मुखाद्दरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्णत्वदीय पदपङ्कज पंजरान्ते, अद्यैव मे विसतु मानस राजहंस. प्राण प्रयाण समय कफवात पीते, कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. श्री राधे मेरी स्वामिनी, मैं राधे को दास, जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन को वास.
विठाल विठाल हॅलो हॅलो हराले असं कुंडली कमरदा विठ्ठल विद्यादेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु गजानन महाराज विदर्भ पंढरी श्री संत गजानन महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय मानसाकांत भगवान की जय सब संतन की जय भारत माता की जय हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वामध्ये परमार्थिक हृदयामध्ये व्याप्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संत महंतांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट 4 चरणाचा मागणी या प्रकरणातील अत्यंत सुंदर अभंग चिंतनासाठी गायला विठाल. सज्जन हो, सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देण्यात आवश्यक आहे. या ठिकाणी ही सेवा किमनिमित्त आहे, आपण सर्वांनाच ज्ञात आहे. सालाबाद प्रमाणे सुरू असणारा आपला हा खंडहरिनाम सप्ताह अर्थात 10 वर्ष पूर्ण होत आहेत, बरोबर ना? 10 वर्ष पूर्ण होत आहे आणि 10 वर्ष पूर्ण होत असतानाच 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प समर्पण करण्याचा हा सुयोग मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हे माझं परम सौभाग्य आहे. ज्यांच्यामुळे अर्थात या कीर्तनाचा सुयोग या ठिकाणी येण्याचा प्राप्त झाला असे आदरणीय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, माझ्यावरती अत्यंत नितांत प्रेम करणारे आदरणीय तुमच्या सर्वांचं श्रद्धास्थान व प्रथम दिवशी ज्यांचं कीर्तन पुष्प आपण या ठिकाणी ऐकलं असे आदरणीय अनिल दादा चेके यांनी मला आज 1 वाजता या कीर्तनासाठी आमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थाने हा सुयोग मला या ठिकाणी प्राप्त झाला. आणि आज ज्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन आहे, आदरणीय ज्यांचं सौजन्य आहे असे श्रीराम धोंडूजी वानखेडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. बाबांचं जाणं खऱ्या अर्थाने एक वारकरी जीवन होतं, सांप्रदायिक जीवन होतं. आणि एखादा वडील व्यक्ती ज्यावेळेला जातोय, वयोवृद्ध व्यक्ती ज्यावेळेला जातोय आणि परमार्थरूपी साधना ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे, थोडंसं लक्षपूर्वक ऐका. परमार्थरूपी साधना ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे आणि जात असताना एखादा व्यक्ती जर संकल्प त्या ठिकाणी करत असेल की मी गेल्यानंतर माझ्या पुण्यस्मरणानिमित्त वा स्मृतिप्रित्यर्थ कीर्तन व्हावं, ही इच्छा जर एखादा व्यक्ती व्यक्त करत असेल तर मला असं वाटतं हे त्या व्यक्तीच्या जीवनातलं सर्वात मोठं पुण्य आहे. पुण्यच असलं पाहिजेत ना. एखादा व्यक्ती ज्या वेळेला जातो आणि जात असताना जर इच्छा व्यक्त करतो की मी गेल्यानंतर
मी गेल्यानंतर माझ्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तन व्हावं आणि त्यांची ती इच्छा जे मुलं पूर्ण करत असतील, मला असं वाटतं ते अपूर्व आहे, ते अपूर्व आहे. आणि त्यांचे मुलं त्यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण करतायत आणि म्हणून आजचं सौजन्य त्यांचं आहे असे आदरणीय सचिन श्रीरामजी वानखेडे आणि योगेश श्रीराम वानखेडे असे हे दोन बंधू या ठिकाणी आहे की जे आपल्या वडिलांची इच्छा या ठिकाणी पूर्ण करत आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे असे आदरणीय स्वामी महावीरदास महाराज राधाकृष्ण आश्रम आलेगाव 13 कोटी नामजप यज्ञ 20 वर्षापासून अखंडपणे त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आलेगाव पंचक्रोसे संपूर्ण राममय ज्यांनी या ठिकाणी करून टाकली. खऱ्या अर्थाने एकदा एवढी साधना ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे अशा साधक व्यक्तीसाठी, साधू व्यक्तीसाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. साधना अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं आज यांच्या जीवनातली ही साधना आहे म्हणून तर कदाचित आपले अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा जिवंत आहेत. कारण आज साधक अवस्था कदाचित आपल्याला बघायला मिळत नाही. एखाद्याच ठिकाणी असा एखादा तरी साधू महात्मा असतो आणि मला असं वाटतं अशा महात्म्यामुळेच ही धरती सुद्धा या ठिकाणी आहे. असे आदरणीय तपोनिष्ठ की ज्यांनी संपूर्ण परिसर राममय असा या ठिकाणी बनवला आहे असे पूज्य बाबा देखील या ठिकाणी आहे. ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ आहे, साधना आहे, निष्कामता ज्यांच्या जीवनामध्ये आहे असे आदरणीय श्रीराम महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. साधक आहेत बाबा आणि साधक अवस्थेमध्ये आज एका बालकाच्या कीर्तनासाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्याही चरणाला स्पर्श करतो. आदरणीय केशव महाराज यांचा देखील या ठिकाणी अनिल दादानंतर कीर्तनासाठी फोन आला आणि अत्यंत सुंदर आहे. जुने परमार्थिक व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळेच हा सुंदर सुयोग या ठिकाणी प्राप्त झाला. कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे असे माझे गुरुबंधू, अतिशय आनंद होतोय की शेगाव नगरीमध्ये शिकत असताना आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत परंतु आमच्यावरती नितांत प्रेम करणारे असे आमचे गुरुबंधू भरत महाराज यांचं नाव या ठिकाणी ऐकलं. अतिशय आनंद झाला. त्यांचा सुद्धा लगेच फोन त्या ठिकाणी आला. त्यानंतर माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे गुरुबंधू आदरणीय मधुकर महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आदरणीय ज्यांचा मृदंग आपण या ठिकाणी ऐकत आहात की ज्यांच्या तालावरती संपूर्ण टाळकरी या ठिकाणी नाचता आहेत व आनंद आपल्याला प्राप्त होतोय असे आदरणीय गजानन महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर बाबांनी जे नाव माणिक बाबा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने खूप संत मंडळी, खूप थोर महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. शंकर बाबाच घेतलं ना, आदरणीय शंकर बाबा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. एक साधक आहे, निष्कामता ज्यांच्या जीवनामध्ये असे वयोवृद्ध सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थाने आजचं चिंतन व ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल असे आदरणीय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, आय्या शब्दाला ज्यांनी स्पर्श केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव लौकिक झालं. मला असं वाटतं आय्या शब्दाची व आय्या शब्दाची ती साधना आहे की त्या साधनेने त्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना नेलंय असे आदरणीय आमचे परममित्र त्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी होती आणि त्यांच्या कीर्तनाला आपण सर्वजण उपस्थित आहात आणि आजची त्यांच्या जागेवरची ही कीर्तन सेवा मला या ठिकाणी प्राप्त होते. विठाल विठाल. पंचक्रोशीतून आपण सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सज्जनो, सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. जेही श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे सर्वच अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत जे कीर्तनात आहे त्यांच्याही चरणाला स्पर्श करतो. ते मंडपाच्या बाहेर आहे त्यांनाही स्पर्श करतो. ज्यांनी मंडपाच्या बाहेरूनच बघितलं असेल पुरुषोत्तम महाराज दिसत नाही, कुठले तरी महाराज आहे आणि ते तसेच बाहेर गेले असतील त्यांच्याही चरणाला स्पर्श करतो. असे सर्वच जण, संशिष्टीम दादावाल्याला सुद्धा धन्यवाद, विनेकरी दादाला सुद्धा धन्यवाद. पुढच्या वर्षी फक्त धोतर घालाल. खूप छान वाटताय तुम्ही, एकदम जबरदस्त दिसतायत, गोड दिसतायत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. तू पहाऱ्याचा विनय. हा, पहाऱ्याचा जरी असलं तरी धोत्रावरच आहे ना, का नारदजी पॅन्टवर होते. नाही, विना तर गळ्यात आहे ना. पहाऱ्याचा असो तीही साधनाच आहे. परंतु कलियुग आहे, होऊ शकतं असं. एकदा भागवत कथेत आमच्या अनिल दादा सत्य सांगतो, जीन्सच्या पॅन्टवरती रुक्मिणी स्वयंवर झालं होतं.
नारदाच्या गादीवर आहे, कलियुग आहे, काहीही होऊ शकतं. परंतु मला असं वाटतं साधना ज्या ठिकाणी आहे आणि परमार्थामध्ये हे बदल अपेक्षित आपल्याकडे आहे. ऐका दादा, जास्त वेळ आपण घेणार नाही. परमार्थ हा खूप मोठा आहे. वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे, खूप मोठी आहे. ऐका, जास्त वेळ आपल्याला बोलायचंच नाहीये. 1-1.25 तास आपण चिंतन पाहणार आहोत. फक्त विनंती एवढीच असेल दादा, माझा येणारा प्रत्येक शब्द हा कर्णपटलाद्वारे आपल्या हृदयापर्यंत घेण्याचा प्रयत्न करा. एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं असेल, एक वाक्य अत्यंत चिंतनीय स्वरूपाचं असेल. यदा कदाचित माझ्या येणाऱ्या शब्दाकडे जर आपण अवधान देणार नसाल, माझा येणारा शब्द जर कर्णपटलाद्वारे जर हृदयापर्यंत घेण्याचा प्रयत्न जर करणार नाही, तर माझं कीर्तन तुम्हाला कळणार नाही. आणि कीर्तन न कळाल्यामुळे तुम्हाला अपचन होण्याची दाट शक्यता आहे. अपचन कळतं का? कधी होत असतं बरं अपचन? तुम्ही बोलताना सर्वजण फ्रेश आहात ना? सर्वजण अपचन कधी होतं? बोला बोला. जास्त खाल्लं की अपचन होत असतं, बरोबर आहे का? महाराज, जास्त खाल्ल्यानंतर अपचन होतं एवढंच आम्ही ऐकलेलं आहे, परंतु कीर्तनानंतर सुद्धा अपचन होतं असं आम्ही कधी ऐकलंच नाही. एखाद्या वेळेला वक्ता ज्या वेळेला बोलतो आणि वक्त्याच्या बोलण्याकडे जर आपलं लक्ष नसेल ना, त्यावेळेला ते कीर्तन आपल्याला कंटाळवाणं वाटत असतं आणि सहजपणे आपण दुसऱ्या दिवशी बोलत असतो. कोणी बोलवलं त्याला? कोणी बोलवलं होतं त्याला? पुरुषोत्तम पाटीलने तर दुसरं बोलवलं असतं आपण, पण ही कटकट कशाला आणली? हे अपचन फक्त उद्याच्या दिवसच राहत नाही केशव बाबा. हे अपचन अनिल महाराजांनी मला बोलवलं, समोरच्या व्यक्तीला झालेलं अपचन हे फक्त आजच्या रात्रीपुरतंही मर्यादित राहत नाही, उद्यापुरतं सुद्धा मर्यादित राहत नाही. हे वर्षभर चालतं. त्याला होणारं अपचन, त्याला होणाऱ्या उलट्या ह्या सामान्य नसतात बरं का गजानन महाराज, त्या वर्षभर होत राहतात. मग अशा वर्षभर उलट्या आपल्याला होऊ नये, अशा वर्षभर ओकाऱ्या तुम्हाला होऊ नये असं जर वाटत असेल तर माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. विठाला परमार्थमय जीवन आपलं आहे सज्जन हो. अत्यंत भव्य दिव्य सप्ताह आपण या ठिकाणी करत आहात. खऱ्या अर्थाने परमार्थातली ही भव्यता, परमार्थातली ही दिव्यता या ठिकाणी दिसते. हा एवढा मोठा अपूर्व सोहळा आपण करत आहात. मला तर असं वाटतं हे परमार्थाचं सौंदर्य आहे. जगाच्या पाठीवर सौंदर्याची काय व्याख्या होती ती मला माहिती नाही, परंतु परमार्थातील हे जे सौंदर्य आहे ना, हे ओसंडून वाहताना मी या ठिकाणी पाहतोय. वाह, सुंदर सौजन्य या ठिकाणी आहे. भव्य दिव्य नियोजन आहे. एखाद्या वेळेला एखाद्या मुलीच्या लग्नामध्ये ज्यावेळेला आपण जातो ना, त्यावेळेला असा सोहळा आपल्याला बघायला मिळतो. भव्य मंडप त्या ठिकाणी असतो, लोकांची गर्दी सुद्धा ज्या ठिकाणी असते, संगीत सुद्धा त्या ठिकाणी असतं, सर्व काही त्या ठिकाणी असतं. परंतु परमार्थ आणि सप्ताह म्हटला की मला असं वाटतं कुठंतरी आपण कमी पडतोय. परंतु खऱ्या अर्थाने तुमच्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. एक वाक्य बोलून जाईल मी आपल्याला, एक वाक्य बोलून जाईल आणि ते वाक्य आवडल्यानंतर टाळ्या चांगल्या जोऱ्यात द्यायच्या असतील तर, नाही तर नाही दिल्या तरी खूप छान वाटेल. आपके गांव के मुताबिक और गांव कोई क्या होगा, आपके गांव के मुताबिक और गांव कोई क्या होगा, सच में लाजवाब है आपका गांव, आपके गांव का जवाब क्या होगा, आपके जवाब. ज्यांना ज्यांना गावाबद्दल असतं आहे, ज्यांना ज्यांना गावाबद्दल स्वाभिमान आहे, त्यांच्या टाळ्या वाजल्या. आणि ज्यांना काहीच नाही त्यांच्या टाळ्या म्हणजे तिथल्या बऱ्या वाजतात. त्यापेक्षा तुमच्या टाळ्या बऱ्या होत्या. पण ऐका, तर अतिशय आनंद वाटला. ही भव्यता, ही दिव्यता, ही खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची एक देण आहे सज्जनो, केला पाहिजे. आपल्या मुलीचा सोहळा जर आपण अत्यंत विराटतेने त्या ठिकाणी संपन्न करत असेल तर हे परमार्थाचं वैभव आहे. आणि ते वैभव सुद्धा इतक्या जोशाने आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. ऐका ना, ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपला प्रवेश आहे, थोडंसं लक्षपूर्वक ऐका, ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपला प्रवेश आहे, 10 वर्ष आपल्याला या ठिकाणी होत आहेत. मी ऐकलंय केशव महाराज सांगत होते, याही अगोदर या गावाची परंपरा आहे. अनेक वर्षापासून ही परंपरा आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी साधना होते, परमार्थ होते. आणि 10 वर्ष नाही, कारण केशव महाराज बोलता बोलता सहज सांगत होते की आम्ही अगदी बाल्यावस्थेपासून या गावातून त्या गावात जात होतो. अनेक टाळकरी सोबत असायचे, बाबा सोबत असायचे, त्यांच्या समवेत आम्ही त्या ठिकाणी जायचो. याचा अर्थ जर बाल्यावस्थेपासून त्यांच्या जीवनात परमार्थ आहे तर गावात सुद्धा परमार्थ आहे ना. मग आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात जर मला सांगायची झाली, मी काय सांगणार आहे हो, सुरुवात मी त्या लायकीचा सुद्धा नाहीये, परंतु वारकरी संप्रदायाची विराटता, वारकरी संप्रदायाची वैभवता, वारकरी संप्रदाय हा किती संपन्न होता सज्जनो मला सांगू द्या. या वारकरी संप्रदायाची सुरुवात आम्हाला कळाली पाहिजेत ना. ज्या वारकरी संप्रदायामध्ये 10 वर्ष पकडून चला, आपण 10 वर्षापासून ज्या वारकरी संप्रदायाची ही ध्वजा आपण आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे, वारकरी संप्रदायाची ही पताका आपण आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे सज्जनो, तो वारकरी संप्रदाय सामान्य नाहीये. त्या वारकरी संप्रदायाची विराटता मला सांगू द्या,
आदरणीय, मी माझ्या स्वजीवनामध्ये एवढा धर्मनिष्ठ महात्मा अजूनही कोणी बघितला नाही. बोलता बोलता अनिल दादाला सांगितलं, दादा आता पुन्हा असा महात्मा दिसतच नाही की जो धर्मा विरुद्ध ज्याला म्हणजे इतकं प्रेम होतं, ज्यांनी या धर्म व वारकरी संप्रदाय टिकवण्यासाठी बरेचसे गुण लक्षात घेतलाय का आपण काय आहे, जो अनादी आहे, वेदबोधित आहे, सफल आहे आणि थोर पुरुषांनी स्वीकृत आहे. या 4 अवच्छेदकाने जो गोवल्या जातो ना त्याला वारकरी संप्रदाय म्हणा. अनादी अनादी वारकरी संप्रदायाची सुरुवात अजून सांगता येत नाही व वारकरी संप्रदायाची सुरुवात सांगणारा कोणी पैदा सुद्धा झाला नाही. हे वक्ते बाबांचं वाक्य. या ते वाक्य बोलण्याचा अधिकार आपल्याला नाहीये, परंतु बाबांची ती वाणी, वक्ते बाबांनी कीर्तन करावं आणि कीर्तनामध्ये शिवी नसावी. मला असं वाटतं ते कीर्तन रटाळ वाटत होतं. तो बाबांचा अधिकार होता, तो बाबांचा अधिकार होता. ती वाणी त्यांची होती. त्यांच्या कीर्तनात जर शिवी बाहेर पडली नाही, परंतु त्यांच्या मुखावाटे येणारी शिवी ही समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाचा वेध घेणारी होती. दादा सांगू तुम्हाला, नाथ महाराजांचे शब्द आहे, पिजल्या कापसाचा बोळा फोडून येणे कोणाच्या कपाळा. मला असं वाटतंय कापसाचा गोळा जर मी घेतला, कापसाचा गोळा जर मी घेतला आणि तो कापसाचा गोळा मी जर तुम्हाला फेकून मारला बाबा, तर तुमचं डोकं फुटेल ना? नाही फुटणार ना? का बरं फुटणार नाही? कमी पडेल का 1 किलोचा? मग 10 किलोचा जर घेऊन मारला तर का फुटणार नाही बरं? मऊ आहे तो, बरोबर आहे, मऊ आहे. आणि त्यातल्या त्यात नाथ महाराज म्हणतात पिजल्या कापसाचा म्हणजे ओल्या कापसाचा. ओल्या कापसाचा गोळा घेऊन जर कितीही जोरानं, मी तर म्हणतो 10 किलोचा आणि अख्खी गाडी जरी पलटी झाली भरत दादा, अख्खी गाडी, तरी काही होईल का? अवगुद मरून मराल ना? नाही मरणार. प्रयोग करायचा बस. आणखीन स्मृतीप्रित्यर्थ कीर्तन होईल. अहो, पिजल्या कापसाचा गोळा फेकून मारल्यानंतर डोकं फिटणार नाही, परंतु गाडी जर पलटी झाली तर गुदमरून मरेल ना माणूस. सज्जन हो, पिजल्या कापसाचा बोळा. ऐका, वाक्य नीट ऐका. वक्ते बाबांच्या मुखातून येणारे शब्द हे असे होते दादा, पिजल्या कापसाचा बोळा. ते शिवी रूपाने जरी वाटत असेल, अरे हो, एखाद्या वेळेला ज्या वेळेला संतांना राग येतो, चीड येते ना, त्या वेळेला त्यांनी सुद्धा शिव्या हसाडल्या ना, किती सांगितलं तरी जर आपण ऐकत नसेल तर त्यावेळेला त्यांना सुद्धा राग आला ना. पुढे शिंदळीचे रडतीला पुढे शिंदळीचे रडतीला पुढे शिंदळीचे रडतीला पुढे शिंदळीचे रडतीला. किती सांगू तरी नाही कधी बघितले. पुढे शिंदळीचे रडतीला पुढे शिंदळीचे रडतीला पुढे शिंदळीचे रडतीला. किती सांगू तरी नाही कधी बघितले. पुढे शिंदळीचे रडतीला पुढे शिंदळीचे रडतीला पुढे शिंदळीचे रडतीला. काय वाक्य आहे. सिंदडीचे या शब्दाचा अर्थ ज्यांना खरोखर ऐकून घेण्याची इच्छा असेल ना, त्यांनी कीर्तन झाल्यावर कॉल करा. इथून नाही सांगता येणार सिंदडी शब्द काय आहे, परंतु प्रचंड राग येतो त्यांना सुद्धा. असं वाटतं ना समाजाने नामस्मरण केलं पाहिजे. अरे हा प्रचंड राग त्यांना स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या जीवनात ती साधना होती. म्हणून म्हटलं गेलं ना, रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा तो व्यर्थ समय पछताएगा. रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. काय माय गेली होती भूतापाशी. काय माया गेली होती भूतापाशी. काय माय गेली होती भूतापाशी. काय माय गेली होती भूतापाशी.
काही सामान्य शब्द नाही आहेत महाराज. जर याचा अर्थ जर लक्षात घेतला ना, मी तर नेहमी सांगत असतो दादा, शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, नारदाच्या गादीवर आहे, ज्या दिवशी तुम्ही तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण करायला लागाल ना, फक्त दिवसाला 10 अभंग वाचा, एक साधक म्हणून वाचा. शपथ सांगतो तुम्हाला, ते अभंग तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही दादा, रडवल्याशिवाय. कधी तुकाराम महाराजांची गाथा आपण समोरच घेत नाही, आणि घेतली तरी फक्त मला अपेक्षित कुठले अभंग आहेत व मला कीर्तनासाठी त्यांचा कुठला उपयोग करायचा आहे इथपर्यंतच अभंग गाथा चालतोय. आता तर तीही गरज राहिली नाही. उठला, युट्यूब काढलं, एखाद्या बाबाचं कीर्तन ऐकलं, बसवलं की सोडलं. हा, आणि त्या युट्यूबच्या छोट्या छोट्या किल्पा जरी आपल्या समोर आल्यात, किती, एका तासाच्या नाही, एका तासाच्या नाही, किती किती 2 मिनिटाच्या, ती लई मोठी झाली, 30 सेकंदाच्या फक्त. 30 सेकंदाची एखादी क्लिप आपण ऐकली, हाच बाबा अनाच, हाच बाबा अनाच. किती पैसे घेणार? पैशाची काय गोष्ट आहे, पैसे आपण आहे ना तयार. हा, ही वस्तुस्थिती आहे सज्जन हो. परंतु मला सांगू द्या, तुकोबरायांची गाथा कधीतरी काढा. तुकोबरायांची गाथा, विश्वमाऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी जर आपण नित्य तिचं पठण जर केलं ना, तर आपले डोळे पाहणवल्याशिवाय राहणार नाही, ते रडवल्याशिवाय राहणार नाही सज्जन हो. आपल्याला इतका अधिकार ज्ञानोबरायांचा होता, इतका अधिकार तुकोबरायांचा होता. परंतु मला असं वाटतं ती संतवाणी होती, म्हणून त्यांचे शब्द आहे, काय माय गेली. भगवंताचं नामस्मरण करण्याकरता आपल्याला सांगत असताना जर आपण ऐकत नसेल, मला असं वाटतं त्यांना हे म्हणण्याची गरज का पडली असेल. आज इतका समाज या ठिकाणी आहे, असेल 1000 असेल वा 500 समाज असेल, 500 समाजामधून जर या ठिकाणी फक्त आणि फक्त एक व्यक्ती जर नामस्मरण करत असेल, तर मला असं वाटतं शिव्या देण्याची गरज नाहीये. हा, मग जर त्या वेळेला त्यांना वाटलं असेल की भविष्यात ही वेळ येणार आहे, कितीही सांगितलं, किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे हे, हा, यांना कितीही सांगितलं तर हे ऐकणार. कितीही सांगितलं कीर्तनाकडे लक्ष द्या तरी तुम्ही ऐकणार, म्हणा ना नाही. हा, कितीही सांगितलं तरी आपण ऐकत नाही सज्जनो. म्हणून तर त्यांना म्हणावं लागलं, आज साधक बाबा या ठिकाणी बसलेले आहे की ज्यांच्यामुळे आपला पंचक्रोशी असेल की जी राममय त्या ठिकाणी झाली. साधना जीवनामध्ये असली पाहिजे दादा, आणि तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा ती साधना होती. तुकोबरायांच्या जीवनातली साधना जर खऱ्या अर्थाने लक्षात घेतली ना, तर मला असं वाटतं तुकोबरायांनी साधनेच्या बाबतीत परासीमा गाठली त्या ठिकाणी. तुकोबरायांसारखी साधना जीवनात कोणाचीच नव्हती महाराज. काय साधना होती, काय ताकद होती तुकोबरायांची महाराज, की तुकोबरायांना जगाचा मालक त्यांच्या समोर यावा आणि केविलवाने अवस्थेत म्हणावं, तुकोबराय तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजेत ना दादा. कोण? जगाचा मालक त्यांना सांगतोय, आणि तोही ॲटिट्यूड मध्ये नाही बोलत, केविलवाने अवस्थेत त्यांच्या समोर येतोय. तुकोबराय माझी विनंती आहे, भक्तीचं ऋण भरपूर वाढलेलं आहे. आणि तुकोबरायांच्या बाबतीत जर विचार केला ना दादा, आजचा मागणीचा दिवस आहे, आजचा उपांत्य दिवस आहे, आज मागणी केली पाहिजे. परंतु तुकोबराय मागणी मागतात या शब्दावर सुद्धा विश्वास बसत नाही महाराज. कारण असे असंख्य प्रमाण तुकोबरायांचे आहे, असे असंख्य अभंग तुकोबरायांचे आहे की ते मागणीच्या विरोधात आहे. आणि मागणी म्हटलं की तुकोबराय समोर कधीच येणार नाही महाराज. काय असतं ना, हे बघा, एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या असं एक वलय तयार झालेलं असतं बघा, एक वलय तयार झालेलं असतं. तुकोबरायांच्या साधनेचं इतकं वलय तयार झालं होतं की तुकोबराय जर मागणी मागतात असं जर म्हटलं तर विश्वासच बसत नाही, अजिबात बसत नाही. भरत महाराजांनी स्वतःच्या नावाच्या अवतीभोवती एक वलय तयार केलेलं आहे. कुठलं वलय आहे बरं? ते गायनाचं वलय आहे, बरोबर आहे. भरत महाराजां हे नाव समोर आलं की त्यांनी गायनाचं जे वलय तयार केलेलं आहे की लगेच नाव समोर येतं भरत महाराज. भरत महाराजांनी बेलगाव मध्ये कीर्तन केलं हे जर ऐकलं तर थोडासा विश्वास नाही बसत ना, नाही बसणार का? त्यांचं गायनाचं वलय आहे. भरत महाराजांनी कीर्तनामध्ये अनिल महाराजांनी चाल गायली, आणि उद्या जर एखाद्याने सांगितलं त्यांनी कीर्तनामध्ये सरगम गायले, कळतंय का? त्यांनी कीर्तनामध्ये सरगम गायले असं जर सांगितलं तर पटेल का तुम्हाला? पटेल का? का नाही पटणार? कारण त्यांच्या नावाला एक वलय तयार झालेलं आहे. अनिल महाराज म्हटले की रामकथा आहे, अनिल महाराज म्हटले की कीर्तनकार आहे, अनिल महाराज म्हटले की त्या ठिकाणी भागवताचार्य आहे. परंतु सारे ग म प
हा ते गायक आहे, उत्कृष्ट आहे, सुंदर आहे, पण सारे गमप हे येऊ शकत नाही. हे एक वलय व्यक्तीच्या अवतीभोवती प्रत्येकाने आपल्या कृतीतून तयार केलेलं असतं बघा, कृतीतून तयार केलेलं असतं. हा एखाद्या वेळेला असं जर मी सांगितलं आपल्याला सचिन तेंडुलकरने हॉकीमध्ये क्रमांक पटकावला वा हॉकीचं खूप मोठं नाव सचिन तेंडुलकरने पुढे नेलं, तुम्ही म्हणाल याच्या गोळ्या संपल्या, आता काही पण बोलायला लागले. सचिन तेंडुलकरचा आणि हॉकीचा काही संबंध येत नाही. हा क्रिकेट क्षेत्रामध्ये जर म्हटलं तर क्रिकेट मधला तो देव माणूस आहे हे आम्ही मान्य करू. त्याला तो भारतरत्न पुरस्कार वगैरे त्याच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी मिळाला वा त्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचं ते वलय तयार केलेलं आहे ते वलय. प्रत्येकाचं एक वलय त्या ठिकाणी असतं. तसं तुकोबरायच्या साधनेचं एक वलय तयार झालेलं होतं. तुकोबरायांच्या जीवनातील एवढी प्रचंड साधना होती आणि त्या साधनेचा परिणाम तुकोबरायावरती असा झाला होता, सामान्य सोडून द्या, जगाचा मालक जरी समोर आला तरी तुकोबराय मागणार नाहीयेत महाराज. हा विषयच त्यांचा नाही. तुकोबराय म्हणतात जे मागत असतील त्यांचा धिक्कार करणारे तुकोबराय. काही मागणे हे अनुचित, सज्जन हो, आणि जे मागत असतील ना तुकोबराय त्यांचा धिक्कार करतायत. हात पसरी तुका मनकारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका मनकारी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जीने भिकत्याचे, हात पसरी जीने भिकत्याचे. जोरदार टाळी वाजली पाहिजे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने. अरे जे हात पसरत असतील ना तुकोबराय म्हणतात धिक्कार आहे त्यांचा. तो सामान्य जरी असला तरी तो भिकारीच आहे, त्याचा धिक्कार आहे. आणि तो कीर्तनकार असला तरी त्याचा, कीर्तनकार जरी असला तरी त्याचा नाही. काऊन नाही? अरे तिथं काय सांगितलंय का कीर्तनकार सोडून प्रत्येक जण जर मागत असेल तर त्याचा धिक्कार आहे आणि कीर्तनकाराचा सन्मान आहे असं म्हटलेलं आहे. असं अरे कीर्तनकार जरी असला तरी तो भिकारीच आहे. मग तो कीर्तनाचा रुपया जरी घेणारा असला तरी सुद्धा बोला तरी सुद्धा भिकारीच आहे. आणि 50,000 जरी घेणारा असला तरी बोला ना मोठा भिकारी. पण शेवटी भिकारीच आहे सज्जन हो, तो भिकारीच आहे, तो कोणी असेल. तुकोबराय बोलतायत दादा. अरे मी सांगितलं ना तुम्हाला, तुकोबरायांचे शब्द जर कधी कधी समोर आले ना तर झोप उडून जाते माणसाची. तुकोबराय काय बोलतायत महाराज, काय बोलतायत तुकोबराय? कथेचा विक्रय मातेसी बोलू सुद्धा शकत नाही महाराज. काय तुकोबरायांची वाणी असेल का बोलत नाही आम्ही. म्हणून दादा मधुकर महाराजांना माहिती, नारदाच्या गादीवरून प्रतिज्ञा घेतलेली आहे, जोपर्यंत जिवंत आहे कीर्तन करेल तोपर्यंत रुपया ठरवणार नाही कीर्तनाचा. तुम्ही आजचे नाही दिले तरी चालतील. जर बोलतोय आपण तर ते कृतीत सुद्धा आपल्या उतरलं पाहिजे सज्जन हो. मला हेच सांगायचंय, हे सोडून बर का. नाही. हात पसरी जिने धीक त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. तुकोबराय म्हणतात
ते भिकारी आहेत नोहे नोहे आमच्या परंपराची ही रीत सुद्धा नाहीये काही मागणे हे आम्हा वडिलांची रीत जाणत असो अरे हे आमच्या खानदानीमध्ये सुद्धा नाहीये मागणे हे आमच्या स्वभावात नाहीये आणि हे माझ्यापासूनच नाहीये असं नाहीये की फक्त शिवराज महाराज ही अख्खी जी खानदानी परंपरा आहे आमची तिच्यात सुद्धा हा विषय नाहीये हे वडिलांची रीत जाणत असो हे आमच्या परंपरेत सुद्धा नाहीये त्यामुळे तो कितीही आग्रह धरला तरी आम्ही मागणार नाही मग तुकोबर आहे जर तुम्ही मागणार नाही असं म्हणताय तर तुमचे मागणीचे अभंग ते समोर येत आहेत कसे काय तुमचे मागणीमध्ये तर तुम्ही आम्हाला दिसताय मागणी मागताना दिसताय तुम्ही सुद्धा सांगितलं आज प्रतिज्ञा करत असताना तुकोबर आहे मागणी या ठिकाणी करतायत बऱ्याच वेळेला सज्जनो एखाद्या वेळेला इच्छा नाही आहे परंतु समोरच्या व्यक्तीचा जर आग्रह असेल तर मागता येतं बरं का इच्छा नाहीये समोरच्या व्यक्तीचा आग्रह आहे तुम्ही मागू शकता इच्छा अजिबात नाहीये तुमची परंतु गरज जर असेल तर मागावं लागतं मग तुकोबारायांना गरज आहे का तुकोबारायांना आग्रह झाला तुकोबाराय मागताय का बरं आग्रह जर असेल तर मला असं वाटतं मागावं लागतं सज्जनो काय आहे ना लता दिदी गायन क्षेत्रामध्ये एक खूप मोठं नाव आहे थोडंसं लक्षपूर्वक आहे का लता दिदी गायन क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे आणि एक पिक्चर रिलीज झाला आणि त्या पिक्चर मधलं एक गाणं होतं क्या करू हाय मुझे बुड्ढा मिल गया लता दीदीला सांगितलं हे गाणं गायचं याला चाल वगैरे लावायचे लता दीदीने सांगितलं मैं ये गाना नहीं गा सकती ओ चिट गाना है और उस गाने को मैं बिल्कुल भी नहीं गा सकती लता दीदीने ते गाणं त्या ठिकाणी धुतकारलं बस मी नाही गाणार ते गाणं लता दीदी गायन क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे पण लता दीदी सांगतायत ते गाणं मी गाणार नाहीये लता दीदींना ते गाणं गायचं सुद्धा नाहीये परंतु R.D. बर्मन विचार करतायत एवढा मोठा पिक्चर रिलीज झालेला आहे आणि आता सगळे गाणे लता दीदींनी गायलेले आहे आणि हे गाणं जर ती गाणार नाहीये तर असं चालणार नाहीये R.D. बर्मनकडे गेले आणि R.D. बर्मन लता दीदीकडे आले आणि लता दीदीला सांगतायत लता दीदी आपको गाना पड़ेगा लता दीदी ने कहा मुझे माफ करना मैं वो गाना नहीं गा सकती वो चिट गाना है मुझे वो अच्छा नहीं लगता मैं नहीं गाऊंगा R.D. बर्मन ने कहा लता जी ऐसा उसमें कुछ भी नहीं है लेकिन मेरी आपसे विनंती है कि आपको ये गाना गाना पड़ेगा बस कुछ थोड़ी सी हंसी मजाक है उसमें बाकी कुछ भी नहीं है आपको गाना पड़ेगा लता दीदीची गाणं गाण्याची इच्छा नाहीये परंतु R.D. बर्मन त्या ठिकाणी त्यांना आग्रह धरताय म्हणून लता दीदी ते गाणं गातायत स्वतःची इच्छा आहे का स्वतःची इच्छा नाहीये परंतु R.D. बर्मन ज्या ठिकाणी आग्रह धरतायत लता दीदी गाणं गातायत मला असं वाटतं एखाद्या वेळेला मागण्याची इच्छा नाहीये परंतु एखादा अधिकारी व्यक्ती जर आपल्याला मजबूर करत असेल तर त्यावेळेला मागावं लागतं विठाल इच्छा नाहीये परंतु आग्रह धरला मागितलं तर हरकत नाहीये एखाद्या वेळेला मागणं हा स्वभावच नाहीये परंतु मागितलं पाहिजे ही गरज आहे तुकोबर आहे काय गरज होती तुम्हाला एखाद्या वेळेला असा प्रसंग येतो दादा स्वतःची इच्छा नसताना सुद्धा मागावं लागतं नाथ महाराजांच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग प्रत्येकाला माहिती आहे एक व्यक्ती पैठणला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मुलीचं लग्न होतं त्याला पैशाची गरज होती त्यांनी विचारलं मला पैसा वगैरे कुठं मिळेल का त्यांनी सांगितलं कुचरवट्यावरती काही लोक होते कुचरवटा कळतो ना तो प्रत्येक गावात असतो प्रत्येक गावामध्ये 4 म्हातारे ज्या ठिकाणी बसेल असतात त्यास कुचरवटा असे की तिथं सगळ्या गावाचं उन्ह धुणं निघतं त्यास कुचरवटा असे म्हणतात आणि असे कुचरवट्यावरती काही लोक बसलेले होते तो व्यक्ती त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी सांगितलं मुलीचं लग्न आहे मला पैशाची गरज आहे त्यांनी सांगितलं तुला पैसे दिल्या जाईल परंतु आमची एक अट आहे काय करावं लागेल नाथ महाराजांना राग आणावा लागेल आता नाथ महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर शांती ब्रह्म नाथ महाराजांना राग येणार कुठून आहे परंतु नाथ महाराजांना जर आपण राग आणला तर आपल्याला काय मिळणार आहे पैसे मिळणार आहे आपली गरज पूर्ण होणार आहे त्या व्यक्तीने ठरवलं काही हरकत नाही भरपूरसा भाग आपल्याला माहिती आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी घरी गेल्यानंतर जेवणासाठी वाढलेला आहे आणि गिरजा माता समोरून येत आहे नाथ महाराजांना राग आला पाहिजेत आणि म्हणून या व्यक्तीने जेवणाच्या ताटावरून उठला आणि नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर बसला पाठीवरती आता त्याला वाटलं राग येईल साहजिक आहे पत्नीच्या पाठीवरती जर एखादा व्यक्ती बसतोय अहो डोळ्याने नजरेने जरी एखाद्याने आपल्या बायकोकडे बघितलं तरी सुद्धा सहन होत नाही पाठीवरती बसलेला आणि तो सुद्धा अनोळखी व्यक्ती कोणीतरी येतोय ज्याला घरामध्ये भोजनासाठी ताट वाढलेला आहे तो व्यक्ती जर पाठीवरती बसत असेल तर प्रचंड राग येणार आहे नाथ महाराजांनी गिरजेकडे पाहिलं आणि सांगितलं सांभाळा हा काळजी करू नका हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढण्याची सवय मला आहे काळजी करू नका
त्याने हात जोडले, प्रार्थना केली. नाथ बाबा काय केलं होय, तुम्हाला राग आणायचा होता, यासाठी त्यांनी जो काही हकीकत घटना होती ना ती संपूर्ण नाथ महाराजांना सांगितली. नाथ महाराज म्हटले, वेड्या हे अगोदर का नाही सांगितलं तू, हे अगोदर का नाही सांगितलं तू. आता एक काम करतो, हातामध्ये काठी घे आणि माझा पाठलाग कर. ज्या कुचरवट्यावरती जे लोक बसलेले असतील ना तिथून मी पळेल, तू समोर पळायचं आणि मी काठी घेऊन तुझ्या पाठीमागं लागणार आहे. म्हणजे त्या लोकांच्या लक्षात येईल की नाथ महाराजांना राग आला, तुझी गरज बरे. मला सांगा, नाथ महाराजांना राग येणं हे त्यांच्या स्वभावात होतं. कितीही प्रयत्न केले असते तरी स्वभावात होतं. परंतु समोरच्या व्यक्तीची मला राग येणं ही त्याची गरज पूर्ण करणार आहे. म्हणून समोरच्या व्यक्तीची गरज पूर्ण होण्यासाठी मला असं वाटतं मागितलं तरी काही हरकत नाही. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय मागत नाहीये, परंतु आग्रह जगाचा मालक करतोय त्यांना. त्यांची इच्छा नाहीये, केला जातो का आग्रह त्यांना सुद्धा? हो, इच्छा नाहीये. काय प्रमाण आहे? मनसी काही मनसी काय मनसी काय हे तिथे का पांडुरंगा, हे तिथे का पांडुरंगा, हे जिथे गा पांडुरंगा, हे जिथे गा पांडुरंगा, हे जिथे गा पांडुरंगा, हे जिथे गा पांडुरंगा. हे मनसी काही हे तिथे का पांडुरंगा, स्वभावात नाहीये सज्जन, अजिबात नाही. त्यांचा विषय सुद्धा नाहीये. ते सांगतात ती खानदानी परंपरा सुद्धा नाहीये. मागणाऱ्यांचा धिक्कार करणारे तुकोबराय का बरं मागत असतील? मनसी काही मागा, तुझा आग्रह आहे, देवाचा आग्रह आहे म्हणून मागतायत. बरं गरज काय होती तुकोबरायांना? गरज तर नव्हती ना, मग तुकोबराय तरी सुद्धा का मागतात? गरज तुकोबरायांना नाहीये, परंतु मला असं वाटतं मागणं हे कसं असलं पाहिजे हे समोरच्या व्यक्तीला शिकण्यासाठी मागितलं पाहिजे, ही गरज आहे. विठाला विठाला. माझा प्रश्न असेल दादा, या ठिकाणी मृदंग कोणाला वाजवता येत नाही? बोला बोला. तुम्हाला वाजवता येत नाही मृदंग? तुम्हाला वाजवता येतो बाबा मृदंग? तुम्हाला महाराज, तुम्हाला मृदंग वाजवतात हा परिचय मात्र नक्कीच दिला आपल्याला, नक्कीच दिला आपल्याला. पण मला असं वाटतं इथं असलेल्यापैकी कोणाला मृदंग वाजवता येत नाही? हात वरती करा, करा, इमानदारीनं करा. काय इमानदार आहे तुम्ही? चला आता हात खाली करा. हा, तुम्हाला मृदंग वाजवता येत नाही. मृदंग जर तुमच्या समोर ठेवला, तुम्हाला तो असे थाप जर टाकली तो वाजणार नाही का? मृदंग वाजवता येत नाही, तुमच्या समोर जर आणला तो वाजल ना, वाजल ना, तो त्याला शिका, वाजल ना तो. मृदंग वाजणार आहे, पण शास्त्र शुद्ध मृदंग वाजणार नाही. शास्त्र शुद्ध मृदंग वाजणार नाहीये. मागणी प्रत्येक जण मागणार आहे, परंतु मागणी कशी असावी, शास्त्र शुद्ध मागणी कशी असावी ही गरज आहे. म्हणून तो कोबराय मागणी मागतात. विठाला विठाला. गायन ही प्रत्येकाला करता येतं महाराज, फक्त फरक असतो काहींचं आवडतं आणि काहींचं असं वाटतं फाशी घ्यावात. बरं, ज्यांना येत नाही त्यांचा तरफडा लय असतो दादा गाण्याचा. एका कीर्तनकाराच्या कीर्तनात अत्यंत सुंदर गंभीर प्रसंग, करुण प्रसंग सुरू झाला. सांगाव ना मग गपचूप आपलं. बरं, आपल्याला आवाज बी नाही, पण ज्याला नाही त्याला गाण्याचा लय तरफडा. करुण प्रसंग हो, करुण प्रसंग मस्त ऐकणू लागला. विश्वमौली ज्ञानोबराय आलेत, मुलगा पडलेला आहे, गतप्राण झालेला आहे. आईने आपल्या हृदयावरती दगड घेतलेला आहे. साधू संतांना भोजन द्यावं ही अपेक्षा आईची त्या ठिकाणी झालेली आहे. अगदी करुण प्रसंग आहे, रंगवण्यात आलेला आहे. संतांनी ज्ञानोबरायांनी विचारलं, आमच्या पंक्तीला कोणीतरी पाहिजेत ना, कोणीतरी हवंय ना आमच्या पंक्तीला. कुठे आहे तुमचा बाळ, कुठे आहे तुमच्या घरातले माणूस, कुठे आहे बाळ, कुठे? हा शब्द ऐकल्यानंतर आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ऐका, मी अगदी काही 30
35 सेकंद या विषयाला स्पर्श केला तरी सुद्धा विषय करून बनला ना विषय. मग इतका सुंदर प्रसंग रंगत असताना जर आपल्याकडे गाणंच नाहीये आणि एवढ्या मोठ्या प्रसंगामध्ये इतका सुंदर प्रसंग रंगत आला आणि कीर्तनकाराने या यो या यो या यो काय आहे माती आहे ना माती. हा तर मला सांगा ज्या त्या प्रसंगामध्ये जितकं सुंदर गाता येईल तेवढं गायला पाहिजेत आणि येत नसेल तर सुंदर कीर्तन केलं पाहिजे. विठाला गाता देखील प्रत्येकाला येतं परंतु महाराज त्यासाठी त्याची साधना असेल तो जो अभ्यास असेल ते शास्त्र शुद्ध गाणं ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला येत नाही ते मात्र शिकावं लागतं. तसं मागणी सुद्धा प्रत्येक व्यक्ती मागतोय परंतु मला असं वाटतं शास्त्र शुद्ध मागणी कशी असली पाहिजे ही एक गरज आहे म्हणून तुकोबाराय मागतात. गरज नाहीये त्यांच्या स्वभावात सुद्धा नाहीये महाराज. आणि मला असं वाटतं तुकोबारायच नाही संत म्हटले ना अजिबात मागत नाही महाराज. मागणं हा त्यांच्या स्वभावात नाहीये. मी वृंदावनला होतो बघा. वृंदावन भूमीमध्ये असताना बिंदूजी महाराज एक संत होऊन गेले. साधना ज्यांच्या जीवनामध्ये होती आणि बिंदूजी महाराज असे उभे राहिलेत आणि बिंदूजी महाराज ईश्वरासमोर उभे राहत आहेत. ऐका खूप सुंदर आहे. आणि बिंदूजी महाराज उभे राहिल्यानंतर ईश्वराला हात जोडून प्रार्थना करतात की देवा माझी तुला हात जोडून विनंती आहे एखाद्या वेळेला मला जर इच्छा मागण्याची झाली ना तरी सुद्धा तू माझी इच्छा पूर्ण करायची नाही. ऐका बरं का बिंदूजी महाराज बोलतात मैं अगर कुछ मांगू तुझे पण तुम न देना कुछ मुझे वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं अगर कुछ मांगू तुझे पर तुम न देना कुछ मुझे. काय म्हणतायत बिंदूजी महाराज मैं अगर कुछ मांगू तुझे पर ना तुम न देना कुछ मुझे वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. हे ईश्वरा हे कन्हैया हे मुरलीधर हे बंसी वाले अगर हमने आपसे कुछ मांगा तो मैं आपका आशिक नहीं मैं आपका मजदूर हो जाऊंगा. मजदूर. माझा प्रश्न असेल दादा एखाद्या वेळेला एखादा नोकर शेतामध्ये दिवसभर राब त्या ठिकाणी राबतोय आणि राबल्यानंतर सायंकाळी मालकाकडे आला आणि सांगितलं मालक दिवसभर शेतामध्ये काम केलंय. हो केलंय. काय रोज आहे 500 रुपये. मालकाने खिशामध्ये हात घातला 500 रुपये नोकराच्या हातामध्ये दिले. मला सांगा त्या नोकराने काम केलं मालकाने 500 रुपये हातात दिले मालकाचा नोकराचा काही संबंध आहे आता. 500 रुपयाचं काम केलं दिवसभर लाभला संध्याकाळी पैसे हातामध्ये आले विषय संपला. मला असं वाटतं भक्त सांगतात बिंदूजी महाराज सांगतात आम्ही जी साधना करतो आणि त्या साधनेच्या मोबदल्यामध्ये जर तू आम्हाला काही देत असेल वा आम्ही जर मागत असेल तर आम्ही तुझे भक्त ठरणार नाही आम्ही तुझे आशिक ठरणार नाही तर आम्ही मजदूर होऊन जाऊ. आम्हाला मजदूर बनायचं नाही तुझं आशिक बनायचं आहे. या अवस्थेतील संत आहेत महाराज की ते देवाकडे काही सुद्धा मागत नाहीये. एवढी प्रचंड साधना ज्यांच्या जीवनामध्ये होती. त्यांच्या जीवनातली साधना ही शाब्दिक साधना नव्हती. बऱ्याच वेळेला बोलण्याच्या ओघामध्ये कृतीतून माणसं बरेच बोलून जातात शब्दाने बोलून जातात परंतु ती साधना त्यांच्या कृतीत असेल असं मात्र नाहीये. नामस्मरण केलं पाहिजे असं कीर्तनकार सांगत असतात परंतु कीर्तनकाराच्या जीवनातली साधना जर लक्षात घेतली तर मला असं वाटतं कळतं ना आपल्याला. म्हणजे सांगणं सोपं आहे बरं का फक्त केशव बाबा सांगणं सोपं आहे कृतीत असेलच असं मात्र नाहीये. आम्हाला कीर्तन बांधून खूप सुंदर सांगता येतं. कीर्तन बांधलं म्हणजे कीर्तनात उभं राहिलो बांधला फेटा मारल्या चाटा उपटल्या नोटा की धरल्या बोला ना. हे खूप सोपं आहे परंतु इतकं सोपं नाहीये. तुकोबारायांच्या जीवनातली साधना अशी नव्हती महाराज जे शब्दाने होती तीच कृतीने सुद्धा होती महाराज. तुकोबारायांच्या जीवनातला परमार्थ हा फक्त त्यांनी लोकांना नाही सांगितला की तुम्ही परमार्थ करा रे बापांनो साधन हरीचे हे फक्त लोकांनाच नाही सांगितलं तर त्यांच्या कृतीत सुद्धा होता महाराज. किती होता दिनरजनी हाची धंदा कसला बायकोचे पवाडे
गोविंदाचे पवाडे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग अखंड खंडेन जीवन 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 राम कृष्ण नारायण जय हो अखंड खंडेन जीवन राम कृष्ण नारायण 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 अखंड खंडेन जीवन अखंड खंडेन जीवन अखंड खंडेन जीवन खंडेन जीवन अखंड खंडेन जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण अखंड खंडेन जीवन अखंड खंडेन जीवन राम कृष्ण वाह टाळ्या वाजवा. काय टाळ्या वाजवता राजा एकदा जोरात वाजवा बरं का. हा हा तुम्हाला काही टेन्शन आहे का टाळी वाजवायला हा, टाळ्या कोण नाही वाजवत माहिती तुम्हाला तालिया ओ नहीं बजाते जो हर पल गम्य होते मुळव्याध बीपी शुगर थायरॉइड तुम्हाला असला काही त्रास आहे का हा कोणाचा मुळव्याध बाहेर आलाय का कोणाला बीपीची गोळी घ्यायची का मग टेन्शन काय आहे तुम्हाला हा तालिया ओ नहीं बजाते जो हर पल गम में होते ध्यान देना तालिया ओ बजाते जो हर पल नए दम में होते हर पल नए दम में होते अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण ही तुकोबरांच्या जीवनातली साधना होती महाराज ती फक्त अशी मर्यादित वेळेपुरती नव्हती तर अखंड खंडेना जीवन सारखी सदैव नित्य तुकोबरांच्या जीवनातील ही साधना होती मला असं वाटतं आपण जर स्वतःला प्रश्न केला आणि आपण जर आपल्याला विचारलं आपल्या जीवनातली साधना किती आहे तर मला असं वाटतं ही साधना लोक सांगणार नाही परंतु आपलं अंतःकरण मात्र आपल्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही विचारा स्वतःला मी तर नेहमी सांगत असतो नारदाच्या गादीवर आहे आपण जर स्वतःला विचारलं आपल्या जीवनातली साधना काय आहे आणि ती साधना तुकोबरांची जर आपण बघितली ना तुकोबराय सांगता खूप गोड येतात हो तुकोबराय शिकवता सुद्धा खूप गोड येतात ज्ञानोबराय आम्ही लोकांना ज्यावेळेला सांगतो ना त्यावेळेला आमच्याही डोळ्यात पाणी आम्हाला आणता येतं आम्हाला ज्ञानोबराय सांगत असताना तुकोबराय सांगत असताना तुमच्याही डोळ्यामध्ये पाणी आणता येतं दादा आणता येतं परंतु तुकोबराय आम्हाला कृतीने अजून जगता नाही आली गडा अजून नाही जगता आल्या ज्या दिवशी तुकोबराय आम्ही कृतीनं जगायला फक्त सुरुवात करू हा पूर्णपणे नाही फक्त जगायला सुरुवात करू ना मला असं वाटेल तो परमार्थातला तुमचा पहिला दिवस असेल दादा पहिला दिवस असेल नाही कळाले तुकोबराय आम्हाला अजून काय साधना होती तुकोबरायांच्या जीवनामध्ये अरे तुकोबरायांनी चालावं गडा जिथं पाय देतील ना तुकोबराय ती धूळ सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती काय अधिकार असेल तुकोबरायांचा काय साधना असेल त्यांच्या जीवनातली आम्ही समोर चालतो तर लोक मागं शिव्या देतात ही आमची साधना आहे इथं बसल्या बसल्या सुद्धा अनेक लोक 50% लोक मला शिव्या घालत असतील मनातल्या मनात करता काय शिव्याला शिव्या घालत असतील जो नाही आला त्यालाही घालत असतील तुम्हाला लोक समाज आहे हा अरे लोक देवाला सोडत नाही तर आम्हाला कुठं सोडणार आहे परंतु मला असं वाटतं ही साधना आमची आहे आणि त्यांची ती साधना होती आज 400 वर्ष झालेत ना दादा 727 वर्ष ज्ञानोबरायांना झाले तरी ज्ञानोबरायांना कोणी आज शिवाय देत नाही त्याही काळात दिली नाही आज विश्व माऊली ज्ञानोबरायांचा सोहळा होतो
तुकोबरायांचा सोहळा होतो. अरे ही साधना त्यांच्या जीवनात होती. मला असं वाटतं ती साधना जर आपल्या जीवनात येईल ना, सुरुवात समजा आमचं परमार्थिक जीवन त्या ठिकाणी सुरू झालं. तुकोबरायांच्या जीवनातील साधना होती. सज्जन हो, संतांच्या जीवनामध्ये साधना होती. आणि एवढी साधना त्यांच्या जीवनामध्ये असताना का बरं मागतील ते? मागण्याचा विषयच येत नाही ना, कारण ती साधना त्यांना मागण्याकरता कधी शिकवत नाही. विठाला मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. लोग पीते हैं पी पी के गिरते, नाम साधना है. हम तो पीते हैं गिरते नहीं हैं. लोग इथं नाही ना पीत कोणी, इथले सोडून. लोग पीते हैं पी पी के गिरते, हम तो पीते हैं गिरते नहीं हैं. अरे हम तो पीते हैं, हम तो पीते हैं सत्संग का प्याला. तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. एक बार सभी अपने हाथ पर उठाते हो, सभी जहाँ प्रेम से सुनना है, ध्यान से सुनना है. आज कीर्तन का आखिरी दिन है. श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज भगवान के सामने है और प्रभु से विनती कर रहे हैं कि प्रभु हमें कुछ नहीं चाहिए. अगर जीवन में कुछ चाहिए तो भगवान से मांगना है, भगवान को मांगना है, इसके सिवा कुछ नहीं मांगना है. और अगर जीवन में पूरा आनंद चाहते हो तो नामस्मरण, ये भक्ति, ये सत्संग हमारे जीवन में होना चाहिए. सभी एक बार बड़े प्यार से हाथ हिलाते हुए जय हो. क्या बात है, हरि बोल. तालियां तालियां रुकनी नहीं चाहिए. सभी सभी बड़े भाव से, बड़े श्रद्धा से और बड़े आनंद से और अपने मस्ती से. क्या बात है. साधना आपली आहे. सचिन आम्हाला अवघी 1 मिनिट जरी भगवंताचं नामस्मरण आणि हाताने टाळी जरी वाजवायची सांगितली तरी सुद्धा आम्ही अवघ्या अर्ध्या मिनिटाला वरचे हात कधी खाली होतात हे आम्हाला सुद्धा कळत नाही. असंच नाही महाराज, पायाखालची धूळ विठ्ठल विठ्ठल म्हणत. जनाईने ज्या गौरीला स्पर्श केला ती गौरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. चोखोबरायांची हाडं सुद्धा त्यांची साधना अशी अर्ध्या मिनिटाची नव्हती. करा हात वर म्हणा हरे रामन, करा खाली आणि जा घरी, अशी साधना होती त्यांची. आहा, अखंड खंडेना जीवन. ही साधना जर आज आपल्या जीवनामध्ये असेल ना तर जसं त्यांच्या करता देव आला तसं आमच्याही करता आल्याशिवाय राहणार नाही. पण तितकी साधना आमच्याकडे ऐका, लक्षात घ्या. विठाला विठाला.
तुकोबार आहे अजिबात मागत नाहीये, परंतु ईश्वराचा देवाचा आग्रह आहे, त्यामुळे तुकोबाराय म्हणतात देवा माझी इच्छा नाहीये परंतु तुझी इच्छा आहे आणि तुझ्या इच्छेसाठी मागतो अभंगाचं पहिलं चरण. हे दान देगा देवा हो हो, हे दान देगा देवा हो हो, हे दान देगा देवा हो हो, हे दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा देवा ला 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 ला, हे दान देगा देवा हे दान देगा देवा. हे तुझा विसर तुझा विसर आवाज आहे महाराज आमच्या मधुकर महाराजांचं. मध पाहिलं का तुम्ही? मध 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 कसं असतं तशी मधुरता ज्यांच्या आवाजामध्ये असे मधुकर महाराज आहे. आणि त्यांच्या साथीला भरत महाराज. त्यांचं सरनेम जरी बोरकर असलं तरी त्यांचा आवाज ऐकून मात्र कोणी बोर होणार नाही कधीच. ही विशेषता त्यांच्या आवाजात आहे. असे दोघंही दिग्गज आहे आणि ज्यांना तीळ मात्र बोट ठेवणे इतकं सुद्धा म्हणजे नाव ठेवू शकत नाही आपण, असे जादू ज्यांच्या हातामध्ये असे गजानन महाराज. आणि एवढे सुंदर गायक वादक जर असतील तर काय कमी आहे. अतिशय आनंद वाटतोय. तुकोबाराय सांगतायत हेची दान देगा देवा. इच्छा नाही आहे, इच्छा अजिबात नाही आहे, परंतु तू व्यक्त करतोय, तू मागण्याकरता प्रवृत्त करतोय म्हणून तुला सांगतो. भक्तीचं ऋण कुठंतरी कमी व्हावं असं देवाला वाटलं आणि तुकोबारायांना सांगतायत तुकोबाराय मागा. तुकोबाराय म्हणतात इच्छा नाहीये परंतु तू म्हणतोय म्हणून ना, मग ठीक आहे दे. हेची दान देगा देवा. इच्छा नाहीये. पहिला शब्द कसा आहे माहिती का महाराज? तुकोबारायांचे शब्द कळावे लागतात बरं का. हेची म्हणण्यामध्ये असे खनखन कानाखाली मारल्यासारखे हेच, हा हा, दुसरं काहीच नाही. पण देवाला सांगतायत ना. कोणाला? देवाला, जगाचा मालक. अरे त्याला वाईट वाटेल ना. काय तुकोबाराय एवढा कुठं असतो का आग्रह? खनखन कानाखाली मारायची, त्याच गालावून हात फिरवायचा. लागली का? अरे मारली तो. लागली का? काय लागली? काय लागलीच, पण वाईट वाटेल म्हणून समोरचा शब्द प्रयोग केला. देगा. देगा शब्द कसा आहे? मवाळ आहे. ह्याची म्हणण्यामध्ये एकच, अजिबात दुसरं काही नाही. देगा शब्द हा मवाळ आहे दादा, हा प्रेमळ आहे. ह्याची दान देगा देवा. बस काहीच लागत नाही. बरं ठीक आहे, काहीच लागत नाही. भक्तीचं ऋण कमी व्हावं असं वाटत होतं. तुकोबाराय काय मागतात? हेची म्हणण्यामध्ये दुसरं काही शिल्लकच ठेवलं नाही. तुझा विसरण व्हावा. अनेकांची व्यावृत्तीच करून टाकली महाराज. आता काहीच नको, तुझा विसरण व्हावा. मला सांगा, भक्तीचं ऋण कमी होण्यासाठी देवाने आग्रह धरला, तुझा विसरण न व्हावा. भक्तीचं ऋण वाढलं का कमी झालं? बोला बोला. हा, अरे आणखीन वाढणार आहे. तुझा विसर पहिलेच तर विसर नव्हता आणि त्यात आता फक्त गाठ मारून घेतली महाराज. हा हा हा, तुझा विसर मला माझ्या स्वजीवनामध्ये कधीच नाही झाला पाहिजे. अरे काय मागणं आहे का दादा आहे? हा, तुझा विसर न व्हावा एवढी अपूर्व मागणी.
आणि ती सुद्धा देवाला. देव जर प्राप्त होत असेल ना दादा, तर हे दुःखावर सुद्धा प्रेम करतात बरं का. ही तयारी आपली नाहीये महाराज. कोण दुःखावर प्रेम करतंय त्याचं उदाहरण देता येईल आपल्याला. संत सुद्धा दुःखावर प्रेम करतायत देवासाठी. आणि भागवतातलं उदाहरण जर आपण बघितलं तर कुंती माता सुद्धा दुःखावर प्रेम करते दादा. कुणासाठी? देवासाठी. एक थोडक्यात तुम्हाला सांगेल, जगाचा मालक भगवान परमात्मा ज्यावेळेला कुंती समोर उभा आहे आणि कुंतीच्या लक्षात आलं ही विश्वाचा मालक आहे, त्यावेळेला कुंतीने ओळखलं आणि सांगितलं, आज मुझे पता चला कि आप इस ब्रह्मांड के मालिक हो कन्हैया, मुझे माफ करना. कन्हैया ने सोचा, ए बुआ ए क्या कह रही है तू इस ब्रह्मांड का मालिक है? हाँ मैं इस ब्रह्मांड का मालिक हूँ. ठीक है, अगर मैं इस ब्रह्मांड का मालिक हूँ बुआ, मैं आज आपसे प्रार्थना करता हूँ, आपको जो कुछ चाहिए मांगना. कुंती मैया ने कहा, मुझे कुछ नहीं चाहिए. नहीं बुआ, आज तो आपको कुछ ना कुछ मांगना ही पड़ेगा. हाँ, अगर आप ब्रह्मा का पद चाहिए, हाँ, थोड़ा ध्यान से सुनना, अगर आपको ब्रह्मा का पद चाहिए तो मैं हंसते हंसते आपको ब्रह्मा का पद दे दूंगा. ना कन्हैया ना, मुझे ब्रह्मा का पद नहीं चाहिए. तो क्या चाहिए आपको? हाँ, अगर आप चाहते हो कि आपको इंद्र का पद चाहिए तो मैं इंद्र जी से उस गद्दी से हटा दूंगा और तुझे उस गद्दी पे बिठा दूंगा. चाहिए? बोले ना कन्हैया, ना मुझे ब्रह्मा का पद चाहिए, ना मुझे इंद्र का पद चाहिए. तो बुआ क्या चाहिए आपको? आपको मांगने में विलंब होगा, लेकिन ये लाला तुम्हें देने में विलंब नहीं करेगा. बुआ आज तो तुम्हें मांगना ही पड़ेगा. कुंती मैया ने कन्हैया से कहा, कन्हैया मुझे कुछ नहीं चाहिए लाला, अगर आप देना ही चाहते हो कन्हैया. कुंती मैया ने अपना साड़ी का पहलू भगवान के सामने ऐसा फैला दिया और कन्हैया से कहा, कन्हैया अगर देना ही चाहता है, कुछ देना चाहता है, हाँ बुआ मैं बिल्कुल देना चाहता हूँ, तो डाल दीजिए लाला, डाल दीजिए कन्हैया इस झोली में. कन्हैया दुख ही दुख भर दे, कन्हैया दुख ही दुख भर दे. विपदः सन्तु न शश्वत तत्र तत्र जगत गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनात्. कन्हैया इस झोली में कन्हैया दुःख ही दुःख भर दे, कन्हैया दुःख ही दुःख भर दे. का दुःख मागितलं असेल दादा? मला विचारायचंय तुम्हाला, भगवंताची आठवण ही सुखात होते का दुःखात होते? बोला, दुःखात होते ना. आणि कुंतीने सांगितलं, मला माझ्या स्वजीवनामध्ये कायमचं दुःख पाहिजे, कारण त्या दुःखामध्ये तू आमच्या सोबत आहे. मग ते दुःख आमच्यासाठी सुख असेल जर तू आमच्या सोबत असेल तर. आणि इथं तुकोबाराय सांगतात, तुझा विसर न व्हावा, आम्हाला आमच्या स्वजीवनामध्ये तुझा कधीच विसर झाला नाही पाहिजे. तुकोबाराय काय करणार काय आहात तुम्ही माझा विसर न झाल्यामुळे, त्याची चिंता तू करू नको. त्याचं उत्तर देत आहे दुसऱ्याचं. आवडी
गाईन आवडी. याला समर्पकता म्हणतात बरं का. गुण गायीन आवडी. मग आता गुण आणि गायन दोन्ही शब्द जर ज्यामध्ये आले तर ते आवड नको त्यामध्ये. आणि लाला लाला जरी असलं तरी त्यात आवड आहे ना. हे महत्वाचं आहे ना. गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी. याला समर्पकता म्हणतात. म्हणजे जसं प्रमाण असेल त्या पद्धतीत चाल त्याला देणं हे गायकाचं लक्षण आहे. नाहीतर सुंदर प्रसंग सुरू आहे आणि त्याला वेगळी जर चाल दिली तर लोक चालायला लागतात. आवड असणं खूप महत्वाचं आहे. आता माझ्या माता मावल्या सुद्धा भजनं म्हणतात ना महाराज. मग ते त्यांची आवड असती. मग ते परमार्थातलेच असले पाहिजेत असं नाहीये. हा, त्यांचे भजनं तर लय भारी असतात. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. कसे खुल्ले बघा ना लगेच. घेतला मोबाईल लावते तुला फोन. तुझी आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. कुठूनच आणला मोबाईल तू ना. देवाचा रे तूही देव माझा नंबर कर सेव. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. वा वा. घेतला मोबाईल लावते तुला फोन. घरी गेल्यावर लावा बरं. आवड आहे. महिलांचे भजन अत्यंत मस्त मस्त त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये गातात परंतु परमार्थ करतात हे मात्र सदैव आहे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबराय म्हणतात देवा तू त्याचं टेन्शन घेऊ नको. मी काय करणार आहे. तुझा विसर जर मला माझ्या स्वजीवनामध्ये नाही झाला तर गुण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी. या पलीकडे मला काहीच लागत नाही. महाराज पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात तुझा विसरणं भावा त्यासाठी काय करणार. गुण गायीन आवडी. भगवान परमात्मा विचार करतायत तुकोबरायांना काहीतरी आमिष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक आमिषाचे बळी पडतात. भगवंताला वाटतं आपण सुद्धा तुकोबरायांना आमिष देऊन बघू. आमिषाला तर बोलतील. आमिषाला अनेक चांगले चांगले बळी पडलेत महाराज. चांगल्या चांगल्यांची वाट लागली. देवाला वाटलं तेच आमिष आपण तुकोबरायांना देऊ. तुकोबरायला आमिष द्यायला ते काय महाराज होते. आमिष घ्यायला तुकोबराय सांगतात मला काहीच लागत नाही. काही जरी देण्याकरता तू तयार असेल तरी सुद्धा माझी इच्छा नाही आहे. काय देणार आहात. अहो तुकोबराय तुम्ही बोला तर फक्त. तुकोबराय म्हणतात तू जे देणार आहे ना त्याची मला अजिबात गरज नाही. पण काय देणार आहात तुम्ही. नलगे मुक्ती धन संपदा. न लगे मुक्ती बुंदीने बर का. न लगे मुक्ती आणि
संपदा संत संग देई सदा. तुकोबराय सांगतात मुक्तीना मोक्ष, मला मोक्षाची सुद्धा गरज नाही, कारण जो मोक्ष तुम्हाला देतोय तो मोक्ष माझ्या घरची दास आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी दास आहे. आम्हाला मोक्षाची गरज नाही. आणि संपत्तीबद्दल जर सांगतील तर बिलकुल लालसा नाहीये. सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाश सोने रूपी आम्हा मृत्यू के समान, सोने रूपी आम्हा मृत्यू के समान, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. हो 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 वाह वाह. एकदा ह्या बाल गोपालासाठी टाळ्या वाजवा खास करून. आणि जो इतकी सुंदर कंबर हलवतोय ना त्याच्यासाठी स्पेशल वाजवा. हे इशारे फक्त आताच चांगले वाटतील बरं का. आणि ते सुद्धा इकडंच करायचे. सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडी जैसे. तुकोबराय म्हणतात आम्हाला संपत्तीची लालसा नाही आहे. आताचा जर विचार केला महाराज, शेवटचा जो शब्द आहे ना खडे, आम्हाला सोनं एवढं प्रिय आहे की ते खडे जरी आम्हाला मिळाले तर आम्ही गळ्यात घालून फिरू. आणि आम्हाला खडे घालून, महिलांना तर एवढं सोनं आवडतं, त्यांना जर सोन्याचे मुसळ दिले तरी गळ्यात घालतील. आवड आहे. सोनं कोणाला नको आहे. आपल्या भारत देशाचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे. माझ्याकडे वेळ नाहीये, परंतु तुकोबराय सांगतात सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. आम्हाला संपत्तीची सुद्धा अपेक्षा नाहीये, आम्हाला मोक्षाची सुद्धा गरज नाहीये. मोक्ष म्हणजे काय सामान्य आहे का? चालता चालता बेलगावच्या दुकानात गेला आणि सांगितलं हो हो माऊली द्या ना, सायुज्यता द्या आम्हाला, सायुज्यता. सायुज्यता नाही, आपल्याकडे समीपता आहे. काय साखर घेऊन राहिला का पत्ती घेऊन राहिला तू? नेमकं चाललं काय? सलोकतान समीपता मागायला. अरे ज्या मोक्षासाठी लोक स्वतःला उलट टांगून घेतात दादा, अख्खं जीवन संपतं तरी सुद्धा मोक्ष प्राप्त होत नाही. तुकोबराय म्हणतात आम्हाला मोक्षाची गरज नाहीये. ज्या संपत्तीसाठी लोक अव्याहतपणे काहीही कृती करायला तयार होतात आणि पैसा कमवतात, तुकोबराय म्हणतात आम्हाला त्याची सुद्धा गरज नाही, गरज नाही. न लगे मुक्ती न लगे संपदा, बस संत संग देई सदा. भगवंताला वाटतं तुकोबरायांना पकडला आपण आता. कुठं? पहिल्या चरणाच्या उत्तरार्ध मध्ये बोलतायत की तुझा विसर न व्हावा, आणि तृतीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये बोलतात संत संग देई सदा. ओ तुकोबराय, तुम्हाला माझा विसर नको आहे का तुम्हाला संत संग पाहिजे? तुकोबराय हुशार होते महाराज, सामान्य थोडे होते ते. तुकोबराय देव जरी चतुर असला तरी देव सापेक्ष संत चतुर आहेत महाराज. देवाने सांगितलं ठीक आहे ना, तुझा विसर झाला तरी चालेल, चालेल, मला काहीच अडचण नाहीये, पण संत संग देई सदा. अहो संताचा संग एकांतामध्ये कदाचित देवाचा विसर होऊ शकतो, पण सत्संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये देवाचा विषय पडण्याचा प्रश्नच येत नाही महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात संत संग देई सदा. ऐका गडा, खूप सुंदर आहे.
तुकोबाराय सांगतात मला मोक्ष नको, तुकोबाराय मला सांगतात मला संपत्ती सुद्धा नकोय, भक्तीचं ऋण आणखीन वाढत चाललं. आता मात्र भगवान परमात्मा जगाचा मालक तुकोबारायांना भीती घालतोय. भीती. तुकोबाराय माझा विसर नकोय हो, संताचा संग हवाय हो, मोक्ष नको अजिबात नकोय, संपत्ती अजिबात नकोय. मग तुम्हाला माझा विसर न होण्यासाठी तुम्हाला गर्भशयामध्ये यावं लागेल. तुकोबाराय म्हणतात त्याची सुद्धा माझी तयारी आहे. पण ऐका ना तुकोबाराय, तुम्ही स्वतःच्या गाथेमध्ये बोलतायत, काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझो क्षण क्षणाध्यात असे, गर्भवास समम दुःख. भागवत सांगते न भूतो न भविष्यती. ज्ञानोबाराय सांगताय, ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात कुर्मवतीचे दुःख गाडे नाथ महाराज, कोणा पुढे सांगावे. काय पूर्वा नाकी तोंडी कुर्मकिडे, गर्भवतीचे दुःख गाडे कौना पुढे सांगावे. नाकी तोंडी कुर्मकिडे. महाराज काय अवस्था आहे गर्भशयातली. तुकोबाराय हे सगळं संत वाङ्मय आम्हाला सांगते. गर्भवासामध्ये एवढं सगळं अशा प्रकारचं दुःख आहे आणि हे सगळं दुःख तुम्हाला भोगावं लागेल. तुकोबाराय म्हणतात ते दुःख भोगण्याची सुद्धा आपली तयारी आहे, पण आमच्याकडे रिझर्वेशन आहे. दुःख कोणाला आहे मला सांगा. एसटीचा जर प्रवास करत असेल आपण, गर्दी भरपूर आहे, प्रचंड गर्दी आहे आणि आपल्याकडे रिझर्वेशन नाहीये, दुःख होणार आहे. रेल्वेचा प्रवास आहे, रिझर्वेशन नाहीये आपल्याकडं, मला असं वाटतं प्रचंड त्रास होणार आहे दादा. आणि आपण रेल्वेचा प्रवास करत असताना, पाणी पिऊन घ्या, रेल्वेचा प्रवास करत असताना लक्ष पण द्या माझ्याकडं, नाही तर तुमच्या पाण्यामध्ये शेवटची भीती निघून जाईल. तुकोबारायांची जी आहे ती व भगवान परमात्मा सांगतोय, तुकोबारायांना जी भीती दाखवतोय. तुकोबाराय म्हणतात आमच्याकडे रिझर्वेशन आहे. कुठलं रिझर्वेशन आहे. कीर्तनामध्ये पाणी येण्यापुरतं रिझर्वेशन तुकोबारायकडे नाही. तुकोबारायचं रिझर्वेशन कुठलं आहे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला ती भीती काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाहीये, कारण आमच्याकडे रिझर्वेशन आहे. तुकोबाराय कुठल्या रिझर्वेशन बद्दल बोलताय तुम्ही. टेबलाच्या खालचं रिझर्वेशन आहे का. अजिबात नाही. मग तुमच्याकडे रिझर्वेशन कुठलं आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे. रेल्वेचा प्रवास जर असेल तर प्रचंड दुःखदायक आहे ज्याच्याकडे रिझर्वेशन नाही. आणि ज्यांनी रिझर्वेशन केलं ना त्याला असं वाटतं माझ्या बापाने रेल्वे खरेदी केली महाराज. अरे बापरे काय ताल असतो त्याचा. वाटेल त्या स्टेशनवरती ते उतरतं, इकडं फिरतं तिकडं फिरतं, पुन्हा जर त्याच्या सीटवर कोणी बसतात लगेच तिकीट दाखवतो, चल उठ. याला म्हणतात रिझर्वेशन महाराज. आणि ज्याच्याकडे तिकीट नाही जनरलमध्ये जा तुम्ही, हे सुद्धा खाली नसतं, ते डबे सुद्धा खाली नसतात. ही परिस्थिती त्या ठिकाणची असते. परंतु ज्याच्याकडे रिझर्वेशन आहे त्याला भीती नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही रिझर्वेशन केलं. काय रिझर्वेशन केलं. नाम साधना रूपी रिझर्वेशन आम्ही केलं. आणि गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. नाम साधना रूपी रिझर्वेशन आमचं आहे. आणि मग येताना आणि जाताना आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. त्यामुळे तुकोबाराय सांगतात तुझी जर इच्छा असेल तर गर्भवासामध्ये आम्ही यायला तयार आहोत आणि ते दुःख भोगायला सुद्धा तयार आहोत, पण रिझर्वेशन सुखे घालावे आम्हासी शेवटचं चरण. हे तुका माने